आकाशवाणी पुणे. सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मन की बात या कार्यक्रमाला सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचं अप्रतिम व्यासपीठ बनवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार. स्वच्छता कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व स्वच्छता कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47% तर कसबा मतदारसंघात 50.6% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आदरांजली. आता सविस्तर बातम्या. मन की बात या कार्यक्रमाला सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचं एक अप्रतिम व्यासपीठ बनवलं आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 98व्या भागात त्यांनी या कार्यक्रमाच्या आजवरच्या प्रवासाबद्दलचे आपले विचार मांडले. आपल्याकडील पारंपरिक खेळ असो किंवा कथाकथनाच्या भारतीय पद्धती असोत, मन की बात मध्ये आपण अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली आणि त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असं पंतप्रधान म्हणाले. समाजाची शक्तीच देशाला सशक्त बनवते असं त्यांनी सांगितलं. सरदार पटेल यांच्या जयंतीच्या म्हणजेच एकता दिनाच्या निमित्तानं मन की बात मध्ये देशभक्तीपर गाणी, अंगाई आणि रांगोळी अशा 3 स्पर्धांची घोषणा केली होती. त्याला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचं मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील सांगली इथल्या सचिन अवसारी यांच्या रांगोळी चित्राचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. अवसारी यांनी जालियांवाला बाग हत्याकांड आणि शहीद उधमसिंग यांचं शौर्य रांगोळीतून चित्रित केलं होतं. काही दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आलेल्या उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कारांची माहिती काल पंतप्रधानांनी दिली. संगीत आणि कला क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात संग्रामसिंग भंडारे यांना वारकरी कीर्तनासाठी पुरस्कार मिळाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मन की बातच्या कालच्या भागात पंतप्रधानांनी पुन्हा एकदा स्वच्छता अभियान आणि डिजिटल इंडिया अभियानाचं महत्त्व अधोरेखित केलं. डिजिटल इंडियाची ताकद घराघरात पोचवण्यात विविध ऍप्सचा मोठा वाटा असल्याचं सांगत त्यांनी ई संजीवनी या ऍपचं उदाहरण दिलं. या ऍपच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती दूरस्थ पद्धतीनं आपल्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकते. आतापर्यंत जवळजवळ 10 कोटी लोकांनी हे ऍप वापरल्याचं पंतप्रधान म्हणाले. ही सुविधा यशस्वीपणे वापरणारे डॉक्टर्स आणि या सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचं त्यांनी अभिनंदन केलं. स्वच्छ भारत अभियान, टाकाऊ कचऱ्यातून वस्तू तयार करणं, प्लॅस्टिकचा वापर कमी करणं यासारख्या उपक्रमांमध्ये लोकांचा वाढत असलेला सहभाग समाधानकारक आहे हे सांगताना त्यांनी हरियाणा आणि ओडिशा या राज्यातली उदाहरणं दिली. पश्चिम बंगालमध्ये 700 वर्षांपूर्वी बंद झालेला त्रिवेणी कुंभ महोत्सव पुन्हा सुरू केल्याबद्दल त्यांनी स्थानिक नागरिकांचं कौतुक केलं. युवकांना देशातल्या समृद्ध परंपरांशी जोडण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे. देशातल्या लुप्त झालेल्या अशा अनेक परंपरांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. आगामी काळात येणाऱ्या होळीच्या सणासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. हा सण साजरा करताना स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. या अधिवेशनात सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या अधिवेशनात 7 विधेयकं मांडली जाणार आहेत. याशिवाय विधान परिषदेत प्रलंबित असलेली 3 विधेयकं मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सर्व पक्षांनी लोकायुक्त विधेयक मंजूर करावं, यामुळे कारभारात पारदर्शकता येईल असं ते म्हणाले. 8 मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या सरकारच्या काळात कुठलंही काम थांबलेलं नाही. हे सरकार गतिमानतेनं कार्यरत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. जिल्हा नियोजन योजनेच्या अंतर्गत निधीचा खर्च होतो आहे.
मार्च अखेर त्याची आकडेवारी येईल असं सांगून त्यांनी हा निधी खर्च होत नसल्याचा विरोधी पक्षांचा आरोप फेटाळला. या अधिवेशनात सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चांसाठी तयार आहे. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकार तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हा आणि तालुका नामांतराची अधिसूचना लवकरच निघेल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 512 किलो कांदा विक्री केल्यावर केवळ 2 रुपये मिळाले होते. मात्र कमी प्रतीच्या कांद्याची विक्री करताना वाहतूक खर्च वजा करू नये असा शासन आदेश यापूर्वीच काढलेला आहे. यानुसार विक्रेत्याचा परवाना रद्द केला असल्याची माहिती त्यांनी दिली. सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे ही चूक झाल्याची माहिती विक्रेत्यानं दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि बिघडलेली कायदा सुव्यवस्था यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल विधान भवनात पत्रकार परिषदेत केली. राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. पुरवणी मागण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करू असं सरकारनं जाहीर केलं होतं. या मागण्या मंजूर होऊन 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जनता महागाईनं होरपळून निघाली आहे. नोकर भरतीची केवळ घोषणा झाली, पुढे काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यातले कारखाने, व्यापारी इतर राज्यात जात आहेत. मुख्यमंत्र्यांकडे 3000 फाईल्स प्रलंबित आहेत. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार केवळ प्रसिद्धीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेत विविध आयुधांचा वापर करून हे प्रश्न सरकारला विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या अर्थसंकल्पातला 53% निधी खर्च झालेला नाही. केवळ मंत्री आणि सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात कामं होत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी केंद्र सरकारनं निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या सुधारणा 2025-26 पर्यंत असतील. तसंच या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2022 पासून राहील. स्वच्छता कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व स्वच्छता कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. एखाद्या कामगाराचं पद काहीही असलं आणि त्याला स्वच्छतेशी संबंधित काम दिलं जात असेल तर त्यांनाही स्वच्छता कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचं काम केलेल्या स्वच्छता कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत प्राधान्य दिलं जाईल. या संदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. जळगाव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी 711 कोटी रुपयांहून अधिक सुधारित खर्चास या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जळगाव इथं 650 खाटांचं रुग्णालय आणि 150 विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी काल शांततेत मतदान झालं. दिवसअखेर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 50.47% तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 50.6% मतदान झालं असा प्राथमिक अंदाज आहे. कसबा मतदारसंघात भाजपा शिवसेना युतीचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत आहे. या दोन्ही मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देणारे थोर क्रांतिकारक आणि द्रष्टे समाज सुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांना अभिवादन करण्यात आलं. याबाबत अधिक वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
नाशिक जवळच्या भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी काल अभिवादन पदयात्रा काढण्यात आली होती. भगूर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रावर आधारित उद्यान आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन प्रेरणादायी असून त्यांचे विचार आणि कार्य जगभरात पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सावरकरांचं भगूर इथलं जन्मस्थान, नाशिकमधलं अभिनव भारत मंदिर, त्यांचं वास्तव्य लाभलेलं पुण्यातलं फर्ग्युसन महाविद्यालय, सांगलीतील बाबाराव सावरकर यांचं स्मारक आणि रत्नागिरी इथलं पतित पावन मंदिर या स्मृतीस्थळांना भेट देण्यासाठी एक पर्यटन शृंखला तयार करण्यात येईल असंही लोढा यावेळी म्हणाले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करणाऱ्या आणि त्यांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीतही काल सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. स्वातंत्र्य लक्ष्मी चौकातल्या सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावरकरांनी स्थापन केलेल्या पतित पावन मंदिर संस्थेतर्फेही आदरांजली वाहण्यात आली. ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीच्या ज्या कारागृहात ठेवलं होतं तिथली कोठडी वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात आली असून त्या कोठडीला अनेक नागरिकांनी भेट देऊन सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. पुण्यातही फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांचं वास्तव्य असलेली वसतिगृहातील खोली नागरिकांना पाहण्यासाठी मुक्त ठेवण्यात आली होती. शेकडो पुणेकरांनी या ठिकाणी भेट देऊन सावरकरांना आदरांजली वाहिली. भारत विकास ग्रुप आणि क्लब हेरिटेज पुणे यांच्याद्वारे फर्ग्युसन महाविद्यालयात वारसा दर्शन या उपक्रमाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पुण्यातलं वास्तव्य आणि कार्य या विषयावर इतिहासतज्ञ मोहन शेटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. राज्यभरात विविध ठिकाणी काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह योगेश रांगणेकर, पुणे. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित मराठी साहित्याची ज्ञानयात्रा हा कार्यक्रम आज दुपारी होणार आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्य कृतींचं अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात येईल. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलासाठी राज्य सरकार विविध प्रकल्पांद्वारे प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शिंदे बोलत होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत 320 कामं केली जाणार आहेत. मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून यामुळे मुंबईतील नागरिकांचं जीवनमान उंचावलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 84व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत काल महाराष्ट्राचा 10वा मानांकित हर्षिल दाणी यानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात महाराष्ट्राच्या आर्य भिवपाटकीचं आव्हान संपुष्टात आलं. महिला एकेरीत महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात आलं असून चौथ्या फेरीत महाराष्ट्राच्या श्रुती मुंदडा, पूर्वा बर्वे यांचे प्रयत्न तोकडे पडले. हवामान. अनेक शहरांमध्ये सकाळी थंडी आणि दिवसभर उन्हाचा कडाका असं वातावरण सध्या आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला या विकारांचा अनेकांना त्रास होतो आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ अपेक्षित आहे. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मन की बात या कार्यक्रमाला सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचं अप्रतिम व्यासपीठ बनवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार. स्वच्छता कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व स्वच्छता कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47% तर कसबा मतदारसंघात 50.6% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आदरांजली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.